बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। बच्चू कडू आणि त्यांचं शिष्टमंडळ हे साधारणतः संध्याकाळी 7च्या दरम्यान मंत्रालयात पोहोचतील आणि त्यानंतर या चर्चेला सुरुवात होईल। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर चर्चा होणार आहे। मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार बच्चू कडूंनी व्यक्त केलेला आहे। बच्चू कडू चर्चा करणार असल्यामुळे आंदोलकांनी महामार्ग सुद्धा मोकळा केलेला आहे। आता मात्र लढाई ही मंत्रालयात असेल। आज संध्याकाळी 7 वाजता या सगळ्या संदर्भात बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, खरं तर सुरुवातीला म्हटलं जात होतं सकाळी 11 वाजता ही चर्चा होईल, पण आता मात्र वेळ पुढे गेली आणि संध्याकाळी 7 वाजता बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे। पण चर्चा होईपर्यंत मात्र आंदोलन सुरूच राहील, पण कुठलाही महामार्ग अडवला जाणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे। त्यामुळे हा महामार्ग रोखलेले रस्ते मोकळे होताना दिसतायत। काय सध्या परिस्थिती आहे? अगदीच लागवीची रात्री बच्चू कडूंनी चर्चेचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर लगेच महामार्ग जे आहे ते मोकळा करण्यात आले। दृश्यात जर पाहाल तर आता सुरळीत वाहतूक जी आहे ते नागपूर वर्धा महामार्गावर या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हाच तो ठिकाण आहे ज्या ठिकाणी काल बच्चू कडू यांची भाषणं सुरू होती आणि संपूर्ण आंदोलकांनी भरगच्च हा रस्ता जो आहे तो पूर्ण भरल्या गेलेला होता आणि संपूर्ण वाहतुकीची कोंडी यामध्ये झाल्याचे दृश्य आपण काल जे आहे ते टीव्हीवर दाखवत होतो। मात्र आज तेच महामार्ग जे आहे ते पूर्णतः खुला झालेला आहे। त्यामुळे जे आहे ते नक्कीच एक मोठा दिलासा जे आहे ते नागपूरकरांना मिळाला असंच म्हणावं लागेल। अनेक जणांनी या ठिकाणी आपली वाहने सोडून जे आहे ते घरी परतलेले होते। आता एकेकाने सर्वजण आपापली वाहन जे आहे ते आपापल्या ज्या ज्या ठिकाणी लावली होती त्या ठिकाणाहून जे आहे ते परत येत आहे। पावसाच्या सरी सध्याला नागपूरमध्ये बरसत आहे, त्यामुळे आता आंदोलन जे आहे ते रस्त्यावर नव्हता, ज्या ठिकाणी नियोजित जागा दिली त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे। त्यामुळे जे ते आंदोलकांचे पावसाच्या सरी बरसत असल्याने जे आहे ते हाल होताना दिसून येत आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काका, कुठून आले आहात आणि रात्री मुक्कामी कुठे थांबला होता? मी माझं गाव टाकरखेडा मोरे, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती। मी पाऊस असल्यामुळे मी रात्री पेट्रोल पंपावर झोपलो। आता आंदोलन स्थळावर जाऊन राहिलो आणि जोपर्यंत बच्चू भाऊ आदेश देत नाही तोपर्यंत मी घरी जात नाही। मात्र आज बच्चू भाऊंची बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत। काय वाटतं, तोडगा निघेल का? नाही निघालं तर आंदोलन जे आहे ते पुढे लांबू शकतं? थांबण्यात तयारी आहे तुमची? हा, थांब्यात तयारी आहे। कर्जमाफी झाली पाहिजे। जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर काही सोडत नाही। नक्कीच या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा मोठा समावेश आंदोलनामध्ये राज्यभरातून हजारो बांधव आंदोलनात सहभागी झाले। तुम्ही कुठून आले? मी जिल्हा बुलढाणा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। रात्री थांबण्याची व्यवस्था कुठे होती? तिथं गार्डन मध्ये होती। अच्छा, गार्डन मध्ये थांबले। मग आता पावसात तरी बरसत आहे, चिखल झालेलं आहे मैदानामध्ये, कशा पद्धतीने आंदोलनात सहभागी? नाही, आमचं जोपर्यंत 6,000 रुपये मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या रोडवरच बसणार। आमचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहे। अपेक्षा आजच्या बैठकीतून तोडगा निघेल? हो, अपेक्षा आहे। भाऊ गेल्यानंतर अपेक्षा आहे आणि जर नाही आले तर आम्ही हेच रोडवर बसणार आहे। अच्छा, आपलं नाव सांगा भाऊ आणि कुठून आले तुम्ही? मी शिवलिंग बोधने, परभणीवरून आलोय। आणि आंदोलन बघा, महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली वेळ आहे की कुठलं शासन आहे जे न्यायालयाचा आसरा घेऊन आंदोलन चिरडण्याचं काम करते। एकीकडे मतचोरीसारखा विषय असेल त्याच्यावर न्यायालय सांगते की आम्ही बोलणार नाही, पक्षाचा विषय असेल त्याच्यावर न्यायालय बोलणार नाही। पण आज तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? आज आमची इच्छा आहे की तोडगा निघायला हवा आणि आज जर तोडगा नाही निघाला तर परत शेतकरी संघर्ष आणि आंदोलन हा पवित्रा कायम राहील आणि आमच्या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही सरकारला वेठी धरल्याशिवाय आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेतल्याशिवाय थांबणार नाही। नक्कीच आपण पाहू शकतो की पावसाच्या सरी बरसत असल्या तरी आम्ही मागे हटणार नाही। किती दिवस तरी आम्ही आंदोलनावरती ठाम आहे आणि आज बच्चू कडू निश्चित मुद्दा लक्षात येतोय। ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।